आज पुन्हा तुझ्यासाठी गरम रक्त आणि मांस ठेवते, खाऊन घ्या, पण माझं शरीर नाही देणार. एवढं बोलून तिने सरळ त्या प्राण्याच्या गळ्यावरच घाव घालायला सुरुवात केली. तिचं ते भयान रूप पाहून माझ्या हातापायातली सारी शक्ती संपली होती. हतबल होऊन मी फक्त पाहत होतो. ती सपासप घाव घालत होती आणि त्या शरीरावर प्रत्येक बसणाऱ्या घावासोबत रक्त आणि मांसाचे तुकडे आजूबाजूला उडत होते. काही माझ्या अंगावर, चेहऱ्यावरही उडाले. पण तिने घातलेला माझा पांढरा टी शर्ट आता रक्त मांसानं पूर्ण बरबटला होता. त्या प्राण्याच्या मांसाचा अक्षरशः चिखल झाला होता. काही बोलणार तोच तिला भोवळ आली आणि ती खाली कोसळली. ती बेडवर शांत झोपली होती. रक्तानं माखलेला तिचा ड्रेस मी बाथरूममध्ये बसून धुवत स्वतःलाच म्हणालो, साला आजवर स्वतःचा रुमाल नाही धुतला, पण हिचा अख्खा ड्रेस. दुसरा मार्गच नव्हता. त्यावर रक्त मांस लागलेलं. राधा मावशी आणि धोंडीबा यायच्या आत सारं काही आवरलं. बाकी ठीक आहे, पण हिला कुठं लपवणार? सकाळी 10 वाजता तिचं कपड्यांचं पार्सल पोहोचलं. तिला ड्रेस देऊन मी बाहेर आलो. तोच दरवाजावर थाप पडली. निलेश होता. मी तयार केलेल्या गरम गरम चहासोबत आमच्या गप्पा सुरू झाल्या. मानसी कपडे बदलत होती. चहा घेत निलेश म्हणाला, ही मुलगी या गावातलीच आहे ना? मग ती अशी जंगलात का राहते? तिला काही अमानवीय शक्तींनी आपल्या ताब्यात घेतलंय रे. ताब्यात? पोलीस वगैरे आहे का ती शक्ती? नाही रे, थांब तिला हाक देतो. आणि एक, यातल्या बाबांना काही सांगायचं नाही. आपल्या दोस्तीची शपथ आहे तुला. मानसीला हाक दिली. मानसी, जरा बाहेर ये. पण तिचा काही प्रतिसाद येत नव्हता. मी पुन्हा हाक दिली, पण आतून कसलीच चाहूल, कसलाच आवाज येत नव्हता. निलेश माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहतोय हे माझ्या लक्षात आलं. तसं मी निलेशला म्हणालो, 1 मिनिट, ती काय करते पाहतो. एवढं बोलून मी सोफ्यावरून उठलो आणि तिला साथ घालत आत एक रूम शोधायला सुरुवात केली. पण ती कुठेच दिसत नव्हती. मनात म्हटलं, गेली वाटतं. आता मात्र मलाच तिचा राग आलेला. मी चेहऱ्यावरची निराशा लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो, पण निलेशने ते ओळखलंच. रोहित, एक सांग, तू तिची मदत करत आहेस की तिच्या प्रेमात पडला आहेस? अरे मदत करतोय, तू समजतोय तसं काही नाही. मी स्पष्टीकरण देऊ लागलो. आणखी कोणाला माहीत आहे याबद्दल की मलाच फक्त? सध्या तरी तुलाच, पण लवकरच आईबाबांना सांगेन, मी उत्तर दिलं. थोडा वेळ आम्ही तसेच बोलत होतो. निलेश परतला. सोबत मानसीला अशा अवस्थेत सोडून मला शहरात येण्याचा पर्याय सुचवला. पण मी तिला सोडू शकत नव्हतो, कारण मला ती आवडू लागली होती. मानसी कुठेतरी शून्यात पाहत सोफ्याच्या एका बाजूला पाय पोटाशी धरून अगदी शांतपणे बसली होती. मी तिच्या समोरच बसत तिच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहत म्हणालो, हे असं कुठवर चालणार? त्या वेताळाची ही विचित्र भूक तू कुठवर शमवत राहणार? ती तशीच शून्यात पाहत म्हणाली, जोवर माझ्या अंगात शक्ती आहे तोवर मला त्याची भूक भागवावी लागणार. आणि जेव्हा माझ्यातली शक्ती संपेल तेव्हा ती माझी मांस आणि हाडं चावून खातील. हा खेळ माझ्या मृत्यूनंतरच संपेल कदाचित. तिच्या उत्तराने मी अगदी सुन्न झालो. काहीतरी मार्ग नक्कीच असेल या वेताळाच्या चक्रातून बाहेर पडण्याचा. मी तिला गंभीर आवाजात विचारलं, आता पुढचा बळी केव्हा? काल अमावस्या झाली, आता पुढच्या अमावस्येला. अगं मग तू गावात का नाही राहत? लोकांची भीती वाटते. गावात माझं असं कोणीच नाही. जो भेटेल तो आधी मला कुस्करायच्या मागं असायचा. पुरुषासाठी तरणी काय आणि म्हातारी काय, वरवरची नाती, वरवरचं प्रेम. बस सापडली की अंगाखाली घ्यायच्याच विचारात. हे जंगलच ठीक आहे. इथं वरवरचं काही नाही. जे आहे ते खरं आणि स्पष्ट. पोटाच्या भुकेसाठी सारं काही. तुला माझी भीती नाही वाटत? म्हणजे मी पण पुरुषच आहे म्हणून म्हटलं. माझी अवस्था पाहून मला पोटभर खायला दिलंस, स्वतःचे कपडे दिलेस, माझे रक्तानं चिखलानं माखलेले कपडे काढून दुसरे घातलेस आणि ते कपडे स्वतः बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ केलेस.
मला निर्वस्त्र पाहून तुझे थरथरणारे हात आणि डोळ्यांतील लाज सारं काही सांगत होती मला. तिचं बोलणं ऐकून मन अगदी सुन्न झालं. आता तिला काही करून या चक्रव्यूहातून बाहेर काढायलाच हवं. काही दिवस तिला राधा मावशी आणि धोंडीबा यांच्यापासून लपवूनच ठेवली. ते असेपर्यंत मी एक रूम लॉकच करून ठेवायचो. छान ड्रेस, कानातले, उंच टाचेच्या चपला, केसाचा चाप, बो, बांगड्या, पैंजण, मेकअप बॉक्स यांनी माझी खोली अक्षरशः भरून गेली. ऑनलाईन शॉपिंग हा एक छान कन्सेप्ट सुरू झालाय. मला तरी पुरेपूर फायदा झाला. दिवस पुढे सरकत होते आणि एके दिवशी जे घडलं त्यानं सारं काही बदलून गेलं. रात्रीचं जेवण तयार करून राधा मावशी आणि धोंडीबा गावात परतले. मी सर्व खिडक्या, दरवाजे नीट बंद करून घेतले आणि दोघांचं जेवणाचं ताट घेऊन रूममध्ये गेलो. चटई अंथरून दोघंही जेवायला बसत होतो की लाईट गेली. गावाकडे लाईटची नेहमीच बोंब, त्यामुळे मेणबत्ती आणि लायटर जवळच असायचं. ती आज खूपच सुरेख दिसत होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर निराशा होती, काळजी होती. ती फक्त त्या जेवणाच्या ताटाकडे एकटक पाहत कसल्याशा विचारात हरवून गेलेली. मी जरा मस्करीतच म्हणालो, काय झालं? तिच्या भरलेल्या डोळ्यात पाहत मी काळजीनं विचारू लागलो, पण ती गप्पच होती. ए मानसी, अगं काय झालं? तिच्या डोळ्यात पाणी बघून मला कसंसं झालं. बोल ना ग, मी पुन्हा विचारलं. तसं भरलेल्या नजरेनं माझ्याकडे पाहत ती म्हणाली, मिरची खाल्ली, खूप तिखट लागलंय रे, पाणी हवंय. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहतच हसू लागलो. हसू आवरत मी पाण्याचा ग्लास भरताना माझ्या हसण्याने तो ग्लास जमिनीवर सांडलाच. मानसीला आता राग येत होता. एकतर तिखट लागलेलं आणि त्यात मी तिचा तो चेहरा आठवून आठवून हसत होतो. भरलेला ग्लास तिच्या समोर धरला. तसं तो ग्लास जवळजवळ तिनं हिसकावूनच घेत 2-3 घोट घाईघाईने प्यायली आणि मला पुन्हा हसू फुटलं. मला तिखट लागलंय आणि तुला गंमत वाटते का? बोलतच ती ताटावरून उठली आणि माझ्या डोक्यात चापट मारायला आली, पण जमिनीवर सांडलेल्या पाण्यात तिचा पाय घसरला. तिचा तोल सावरायच्या प्रयत्नात माझाही तोल गेला आणि ती काजळलेली रात्र पुढे सरकत होती. एका किळसवाण्या आवाजाने जागा झालो. घड्याळ पाहिलं तर रात्रीचा 2:30 वाजत आलेला. बाजूला पाहिलं पण मानसी नव्हती, पण कसलाचा आवाज मात्र एकसारखा येत होता. काही न बोलता मी आवाजाचा वेध घेऊ लागलो. आवाज किचनमधून येत होता, जसं एखाद्या धारदार हत्यारानं काहीतरी तोडलं जात होतं. तो आवाज रात्रीच्या नीरव शांततेत एकसारखा घुमत होता. मी लाईटचं बटन सुरू केलं, पण लाईट केव्हाच गेली होती. गावामध्ये लाईटचा हा प्रॉब्लेम तसा नेहमीचाच. बेडच्या बाजूला छोट्या टेबलवर ठेवलेल्या मोबाईलचा पांढरा LED बल्ब सुरू करत मी बेडरूमचा दरवाजा उघडला. माझ्या बेडवरच्या बाहेर 5 फुटांची रिकामी स्पेस आणि काही पावलांवर डाव्या बाजूला बाथरूम आणि उजव्या बाजूला किचन होतं. मी दबक्या पावलांनी बाहेर आलो. तो आवाज आता अधिकच स्पष्ट येऊ लागला. मी बाथरूमकडे प्रकाश पाडला आणि काळजाचा थरकाप उडाला. बाथरूमच्या पांढऱ्या फरशीवर लाल भडक रक्ताचा सडा पसरला होता. ते पाहून जणू उलटीच आली. डोळे बंद करून झटकन मान फिरवली, पण पुढे त्याहूनही भयंकर वाढून ठेवलेलं. मोबाईलच्या प्रकाशात जमिनीवर पसरलेलं रक्त पाहत पुढे चालत किचनच्या दरवाजाजवळ आलो. खाली फरशीवर पसरलेलं लाल भडक रक्त आता घट्ट झालं होतं. मोबाईलचा प्रकाश किचनच्या ओट्यावर पाडला आणि उरली सुरली शक्तीही संपली. खांद्यापासून तोडलेले 2 मानवी हात ओट्यावर असे ठेवले होते की दंड तोडलेली बाजू खाली केलेली, जेणेकरून निथळणारं रक्त जमिनीवर पडावं आणि त्यातून टप टप आवाज करत रक्त खाली पडतही होतं. ते किळसवाणं दृश्य पाहून भीतीने माझी वाचाच गेली. पाय जमिनीवरच रुतले, जसं कोणीतरी ते घट्ट आवळून धरले होते. कसं बसं एक पाऊल पुढे टाकलं आणि किचनमधलं सारं किळसवाणं दृश्य माझ्या नजरेसमोर आलं, जे पाहून कोणाच्याही तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली असती. माझ्याही पडत होतीच, पण झटकन तोंड दाबून धरलं. जे होतं ते फारच विदारक होतं.
किचनमधील फॅनच्या हुकला एक मुंडकं नसलेलं धड अडकवलं होतं. दोन्ही हात तोडलेले, कदाचित ओटावर तेच हात ठेवले होते. संपूर्णपणे लाल भडक रक्तानं भिजलेलं ते निर्जीव शरीर संथ गतीने हेलकावे घेत होतं. आणखी मिनिटभर जरी इथे थांबलो तर भीतीनं माझा जीव जाईल अशी अवस्था झालेली. मी बाहेर पडणार तोच कोणीतरी कणत असल्याचा आवाज आला. आवाज एका मुलीचा होता. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर कोपऱ्यात एका मुलीचं शीर पडलेलं आणि ते शीर आपला जबडा उघडून कणत होतं. ते पाहून मागे सरकताना रक्तानं बरबटलेल्या चिकट फरशीवरून पाय घसरला आणि मागे कोसळलो. डोळे विस्फारून मी समोरच्या त्या शिराकडे पाहू लागलो. आता मात्र डोक्यात लाल मुंग्यांचं वारुळ सुटलं. ती मानसी होती आणि पुढच्या क्षणी आपला जबडा उघडला आणि एक वाक्य त्या शांततेत घुमलं. आता मला नाही, स्वतःला वाचव. हे आता सहन करण्या पलीकडचं झालं होतं. मी उठण्याचा प्रयत्न करू लागलो. तोच त्या काळोखातून एक भयान आकृती आपल्या करड्या आवाजात ओरडत माझ्या अंगावर झेपावली. त्या आकृतीच्या हातातल्या लांब धारदार हत्याराचा घाव माझ्या मानेवर बसला. झटकन जागा झालो आणि उठूनच बसलो. काळीज अजूनही जोरजोरात धडधडत होतं. अंगही अक्षरशः घामानं भिजलेलं. बाजूला पाहिलं तर मानसी शांत झोपली होती. तिला पाहून हायसं वाटलं, पण आता तिला गमावण्याची भीती वाटू लागली. आता जीव गेला तरी तिची साथ सोडायची नव्हती. सकाळ झालेली. रात्रीच्या प्रणयाची धुंदी अजूनही सर्वांगात तशीच होती, पण त्याहूनही भयंकर होतं ते स्वप्न. ते केवळ स्वप्न होतं की भविष्यात घडणाऱ्या घटनांचा संकेत. ती बेडवर अगदी शांत झोपली होती. बाजूच्या खिडकीतून येणारी सूर्याची सोनेरी किरणं तिच्या गोऱ्या गालांना स्पर्श करत होती. मी खिडकीवरचा पडदा बंद करत तिच्याकडे पाहत राहिलो. आयुष्यातलं सर्वात मोठं सुख तिने मला दिलं होतं आणि आता जन्मभर तिच्या सोबत राहायचा मी निर्णय घेतला होता. पण ते इतकं सोपं नव्हतं. गावच्या मंदिरात देवाला साक्षी मानून मी तिच्यासोबत लग्न केलं, पण कोणालाही न सांगता. योग्य वेळ आली की आईबाबांना सांगायचं. तिनं या गोष्टींचा विचारच सोडलेला, पण मी तिला ते सुख द्यायचं मनाशी पक्क ठरवलेलं. मी तिला घेऊन कायमचं शहरात जायचा निर्णय घेतला, या सगळ्यापासून दूर. पण ते इतकं सहज होतं. 2 दिवस उलटले. आज अमावस्या होती. आज पुन्हा एक बळी द्यावा लागणार होता, पण हा तिचा एक मानसिक आजार असेल असंच मला वाटत होतं. आज त्या वेताळाला बळी नाहीच दिला तर? मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. तशी ती किंचित हसली आणि शांतपणे म्हणाली, ज्या दिवशी बळी देणं थांबेल त्यानंतर मला रोज मध्यरात्री त्या वेताळाला आपलं शरीर भोगण्यासाठी द्यावं लागेल. आणि जर मी नकार दिला तर या शरीराचे तुकडे पिशाच्यांना खायला घालेल. स्त्रीसाठी एखाद्या पुरुषाचा नको असलेला स्पर्श, शरीर न्याहाळण्यासाठी ती किळसवाणी नजर काय असते हे जगातील कुठलाच पुरुष समजू शकणार नाही. मी तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो, काळजी नको करूस, आता तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. हो, मला माहितीये. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. थांब, तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवून आणतो. बोलत मी किचनच्या दिशेने चालू लागलो. तोच मागून कसलासा आवाज आला. मी जागेवरच थांबलो आणि हळूच मागे वळून पाहिलं. तशी मानसी मला त्या आवाजाच्या दिशेनं पाहत असल्याचं लक्षात आलं. मी काही बोलणार तोच दरवाजाकडे पाहत ती हळूच जागेवरून उठली. मानसी, काय झालं? मी भीतीने आवंढा गिळत विचारलं. एक नजर भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाली, तो आलाय. रक्त की शरीर विचारतोय. मला जायला हवं. मी काही बोलायच्या आतच तिने दरवाजा मागे ठेवलेला कोयता हातात घेतला आणि मला म्हणाली, हे माझ्या नशिबाचे भोग आहेत, ते मला भोगावेच लागतील. एवढं बोलून ती बाहेर पडली. मी तिच्या मागे जाणार तोच दरवाजा खाडकन बंद झाला. मी जोरजोरात दरवाजा बडवू लागलो. लाथा घातल्या, धडका मारल्या, पण तो काही केल्या उघडेना.
आणि इतक्यातच भिंतीवरचा पांढरा बल्ब चर्र आवाज करत फटकन फुटला. तशी मला एक भयान काळोखाची जाणीव झाली. मेणबत्ती आणि लायटर किचनमध्ये ठेवलेलं, पण तिथवर जाणार कसं? लख्ख काळोखानं सारं काही व्यापून टाकलेलं. मी चाचपडतच एक एक पाऊल पुढे टाकू लागलो आणि या भयान काळोखात मला कोणीतरी आजूबाजूला असल्याची जाणीव झाली. कोणीतरी होतं. त्याच्या श्वासांचा आवाज मला पुसटसा ऐकू येत होता. पण कोण असेल? आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त घरात कोणीच नव्हतं. मानसी तर बाहेर गेलीय, मग कोण असेल? मी किंचित मान फिरवत आजूबाजूला नजर टाकली, पण या काळोखात काहीच नजरेस पडेना. पण आता कोणाच्या तरी रडण्याचा, मुसमुसण्याचा आवाज येऊ लागला. या काळोखात मी फक्त आवाजच ऐकू शकत होतो. एक एक पाऊल पुढे टाकत होतो. उजव्या पायाला जमिनीवर ठेवलेल्या टिपॉयचा कोपरा जाणवला, म्हणजे डावीकडे रिकामी जागा होती. मी डावीकडे वळलोच होतो की इतक्यात एक भयान किंकाळीने कानाचे पडदे फाटल्यासारखा मेंदू बधीर झाला. सोबतच त्या भयान काळोखातून कोणीतरी माझ्या दिशेने धावत येत असल्याचा आवाज आला. त्या चाहुलीनं काळजाचा थरकाप उडाला होता. आणि हे कमी की काय, म्हणून त्याच वेळी ओलसर चिकट हातांची घट्ट पकड माझ्या पायांना बसली. मला आता जागचं हलताही येईना. कानठळ्या बसवणारे किंकाळ्यांचे आवाज, समोरून धावत येणारी ती चाहूल काळजाचा थरकाप उडवणारी होती. तोच दोन चमकणारे किलकिले डोळे त्या काळोखात दिसले आणि भीतीने माझे डोळे विस्फारले. काळीज भीतीनं जोरजोरात धडधडू लागलं आणि डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच ती आकृती माझ्यावर झेपावली आणि क्षणात सारं काही शांत झालं. कसलाच आवाज किंवा कसली चाहूल जाणवत नव्हती. सारं काही शांत झालं होतं. आवाज होता तो केवळ माझ्या जोरजोरात धडधडणाऱ्या काळजाचा. भीतीने माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. समोर दरवाजाकडे जातच होतो की इतक्यात पुन्हा कोणीतरी माझे पाय घट्ट पकडले आणि जोरात खेचले. तसा जमिनीवर आदळताना टिपॉयचा कोपरा माझ्या कपाळावर घुसलाच. आता तर सारं शरीरच जखडून ठेवल्यासारखं झालं. कोणीतरी मला घट्ट आवळून धरलेलं. ते किळसवाणे चिकट हात मला जखडून ठेवत होते आणि मी असहाय्यपणे जमिनीवर पडून सुटण्याची धडपड करू लागलो. डोक्यातून एक भयंकर वेदना उमटत साऱ्या शरीरात भिनली. 440 व्होल्टचा झटका बसावा तशा वेदना शरीरात उमटत होत्या. त्या वेदना सहन होण्यापलीकडे झाल्या. तसं अंगातल्या सर्व ताकदीनिशी ओरडण्याचा प्रयत्न करत होतो, पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. आणि पुन्हा पुन्हा वेदनांचा कहर माझ्या शरीरावर बरसत माझी शुद्ध हरपली. कधी जाग आली कळलंच नाही. किती वाजलेत हेही माहीत नव्हतं. वेदनांनी डोकं अजूनही ठणकत होतं. कसाबसा जागेवरून उठलो. डोक्यात एकच विचार होता, मानसी, ती तर एकटी जंगलात गेलीय. मला काही करून बाहेर पडून मानसीजवळ पोहोचायचं होतं. ती एकटीच गेली होती त्या भयान जंगलात, त्या वेताळाला पुढचा बळी द्यायला. पण मला ही अमानवीय शक्ती बाहेर पडू देत नव्हती. तोच माझी नजर बाजूच्या खिडकीवर गेली. क्षणाचाही विचार न करता मी खिडकीच्या दिशेने धावत सुटलो, पण कोणीतरी माझ्या मागे धावत असल्याचं जाणवलं. मी खिडकीची काच फोडून बाहेर पडलो. फुटलेल्या काचा बाहेर जमिनीवर विखुरलेल्या. तसाच उठून आजूबाजूला नजर फिरवली तशी एक गोष्ट लक्षात आली की एक कार दारात उभी आहे. ही कार कोणाची आणि इथे कशी आली? जाता जाता नंबर पाहिला, पण तोही ओळखीचा नव्हता. डोक्यात विचार चमकून गेला, मानसीला घेऊन याच कारने आजच हे गाव सोडून शहरात जायचं. आणि दिसेल त्या वाटेने झपाझप पावलं टाकत मी जंगलाच्या दिशेने धावत सुटलो. पण कोणीतरी माझ्या मागेही झपाझप पावलं टाकत धावत येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. घरात मला जखडून ठेवणाऱ्या त्या अमानवीय शक्ती माझा पाठलाग करत होत्या, कदाचित मानसीपर्यंत पोहोचण्यासाठी, रोखण्यासाठी. पण आता माझी माघार नव्हती. जिवंत आहे तोवर तिला काही होऊ देणार नाही हा निश्चयच केलेला. धावत धावत आता तो अजस्त्र डोंगर मी चढून वर आलो होतो.
त्यामुळे धाप लागली होती. पायही भरून आले होते. जंगलातील काटेरी झुडपांनी अंगावरचे कपडेही फाटले. शरीरावर जखमा झाल्या, पण कसलीच पर्वा नव्हती. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून एका जागीच थांबलो. तशी नजर प्रकाशानं उजळलेल्या एका जागेवर गेली. काटेरी झुडपं बाजूला करत त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागलो आणि एका जागी मला आगीच्या ज्वाळा पेटत असल्याच्या दिसू लागल्या. इतक्या रात्री अग्नी कोणी पेटवला असेल? तसाच झाडाझुडपांमधून वाट काढत एका किंचित रिकाम्या जागेवर पोहोचलो आणि समोरचं दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकला. समोर एका रिकाम्या जागेत आग पेटवली होती, तर आगीच्या बाजूला मानसी जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली, तर काही अंतरावर तो कोयता पडलेला. अंगावरचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले. मी झटकन तिच्या जवळ गेलो. अंगावर ओरबाडल्याच्या जखमांमधून रक्त येत होतं. तिला साद घालत जागं करण्याचा प्रयत्न करू लागलो, पण व्यर्थ. आजूबाजूला नजर टाकली, पण कोणीही नव्हतं. कदाचित तिला बळी द्यायला कुठलाच प्राणी भेटला नव्हता. आता काय? आता रक्त नाही दिलं तर तो वेताळ तिच्या शरीरासोबत आजन्म आपली वासना शमवत राहील. आता नाही, मी तिला काही होऊ देणार नाही. बाजूला पडलेला तो कोयता मी थरथरत्या हाताने उचलत चोहीकडे पाहिलं आणि भरल्या डोळ्यांनी हात जोडून बोलू लागलो. अडखळत्या आवाजातच म्हणालो, ही मुलगी म्हणजे तुझ्यासाठी आपली वासना शमवणारं केवळ एक शरीर आहे, पण ती माझं सर्वस्व आहे, माझा जीव आहे, माझं प्रेम आहे, माझी पत्नी आहे. तुला रक्तच हवं आहे ना? मी हातातला कोयता हाताच्या मनगटावर धरला आणि वर पाहत पुन्हा म्हणालो, माझं रक्त घे आज. आणि चरकन कोयत्याचं ते धारधार पातं माझ्या हातांच्या नसांवरून ओढलं. गरम रक्ताची धारच लागली. भयंकर वेदनांनी मेंदूपर्यंत कळा उमटल्या. वाहणारं रक्त तसंच पेटत्या आगीवर धरताच चरचर आवाज आणि काळसर धुरासोबत जळणाऱ्या रक्ताचा किळसवाणा दर्पण आकाश शिरू लागला. तोच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. रात्रीच्या भयानक काळोखात घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या झोक्यासरशी झाडांच्या पानांची सळसळ भीतीने काळीच चिरत होती. जोराचा पाऊस येण्याची लक्षणं होती की त्या वेताळाच्या आगमनाचे संकेत हे समजण्याच्या पलीकडचं होतं. खिशातून रुमाल काढत कापलेल्या नसांवर बांधतच मानसीला जागं करू लागलो, पण ती बेशुद्धच होती. तशीच तिला दोन्ही हातांनी उचलून जंगलातल्या चिंचोळ्या पायवाटेने घराच्या दिशेने झपाझप पावलं टाकत चालू लागलो. सारी शक्ती संपलेली, शरीर थकलं होतं, पण माझ्या मानसीचा चेहरा पाहिला की अंगात थोडं बळ यायचं. पुन्हा धावत सुटायचो. तिचा केविलवाणा चेहरा पाहताना काळजातलं प्रेम अश्रू बनून डोळ्यात दाटत होतं. आता हार मानायची नव्हती. काही वेळातच मी घराशेजारी आलो. जाताना पाहिलेली ती कार अजून तिथंच आहे, पण असं वाटत होतं की बाहेर असुरी शक्तीनं थैमान घातलंय. म्हणून तिला घेऊन पुन्हा घरात आलो. त्या शक्ती मला इथून जाऊन देतील की नाही ते माहीत नाही, पण मी जिवंत राहिलो नाही तरी इथे काय घडलंय हे तुम्हाला सर्वांना समजायला हवं. म्हणून हा सगळा घटनाक्रम मी या डायरीत लिहून ठेवतोय, पण काही केल्या मी त्याला जिंकू देणार नाही. डायरी वाचून संपली आणि पुढे काय झालं हे निलेशच्या समोर होतं, पण त्याला उपाय सुचला होता. हॉस्पिटलमध्ये फोन करून ICU मध्ये बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रोहितच्या तब्येतीविषयी विचारलं आणि झोपी गेला. रोहितला कसं वाचवायचं आणि मानसीला कसं संपवायचं हे त्याला समजलं होतं. रिस्क होती, पण ती घ्यावी तर लागणारच होती. रोज 11ला हॉस्पिटलमध्ये येणारा निलेश आज सकाळी 8ला तयार होता. आपल्या कारने तो सरकारी हॉस्पिटलच्या आवारात शिरला होताच की एका नुकताच झालेल्या अपघातातील रुग्णांना उपचारासाठी दाखल केलं जात होतं. त्यात एका मुलीचा मृतदेह त्याला दिसला, चेहरा ओळखण्या पलीकडे झालेला. तिचे नातेवाईक डहाय मोकलून रडत होते. क्षणभर तो त्या मुलीला पाहत राहिला आणि एक विचार मनात चमकून गेला. त्या मुलीच्या आईबाबांची चौकशी करेल तर तेही जखमी होते.
झपाझप पावलं टाकत निलेश हॉस्पिटलमध्ये शिरला. तेव्हा लोकांची वर्दळ कमीच होती. कोणी गरम चहा पित होतं, तर कोणी पेशंटला आंघोळ घालून येत होतं. आजूबाजूला पाहत तो सरळ रोहितच्या रूमजवळ आला. 12 तासांची मुदत संपत आली होती. तो शुद्धीवर येताच पहिला प्रश्न विचारणार होता, मानसी कशी आहे? निलेशला पाहताच रोहितचे बाबा बेंचवरून उठले. दरवाजावरील काचेतून आत पाहत निलेश बाबांना म्हणाला, खूप प्रेम आहे त्याचं मानसीवर, पण ती जिवंत राहिली तर ती याला संपवेल. आता काय करायचं? बाबा चिंतित नजरेनं निलेशकडे पाहू लागले. बाबा, काल मी त्याची डायरी वाचली आणि त्यातच मार्ग सापडला. आता मला तुमची आणि आईंची मदत लागेल. त्यांना लगेच बोलवून केबिनमध्ये या. हो चालेल, तिला लगेच बोलावून घेतो. निलेशच्या डोक्यात नक्की काय सुरू होतं हे समजायला मार्ग नव्हता, पण तो मात्र पूर्ण आत्मविश्वासात होता. त्यानं टेबलवरच्या फोनचा रिसिव्हर उचलून कानाला लावला. हॅलो राधिका, काही वेळापूर्वी एक ॲक्सिडेंटची केस आली आहे. एक मुलगी संपली आहे. तिला पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जात आहेत. त्या मुलीची डेड बॉडी एका ICU बेडवर शिफ्ट कर. काय म्हणजे डेड बॉडी ICU मध्ये? नर्स विचारात पडली. येस, आणि झालं की माझ्या केबिनमध्ये ये. ओके सर. फोन ठेवत नर्स फोनकडे पाहतच पुटपुटली, येड्यांवर उपचार करत करत स्वतः पण येडं झालं वाटतं. इकडे निलेशच्या केबिनचा दरवाजा उघडून रोहितचे आई बाबा आत आले. या बसा. सर्वांना समोर बसवत निलेश बोलू लागला. बाबा, आई, आपला रोहित हॅल्युसिनेशनच्या डीप स्टेजवर आहे. हॅल्युसिनेशन? आईंनी प्रश्नार्थी नजरेने निलेशकडे पाहिलं. तसा निलेश समजावू लागला. हो, हॅल्युसिनेशन म्हणजे मतिभ्रम. रुग्ण आपल्या कल्पनेत काही गोष्टी, वस्तू, प्रसंग आणि माणसं स्वतःच तयार करतो. कधी कधी कल्पनेतच एखादी आकृती तयार करतो आणि तिला घाबरतो. त्या आकृतीशी बोलतो, रागावतो. जसजसा तो या आजाराने वेढला जाईल तसतसं तो या कल्पना विश्वातच जगत राहतो. हे कशामुळे होऊ शकतं? बाबांनी विचारलं. प्रत्येक माणसाची कल्पनाशक्ती वेगळी. मनावरील दडपण, ताणतणाव यांना सामोरे जाण्याची शक्ती वेगळी. पण हे जास्त घडतं ते हळव्या मनाच्या लोकांसोबत. आणि रोहित खूप हळवा आहे हो. बाबा माफ करा, पण आजवर तुम्ही खूप पैसा कमावला, कोट्याधीश झालात, मुलाला सारं काही विकत देऊ केलं, पण प्रेम नाही देता आलं. तासभर वेळ नाही देता आला. तो कल्पनेत जगत राहिला, प्रेम शोधत राहिला. त्याचं बोलणं ऐकून बाबांना आपली चूक समजली, पण आता खूप उशीर झाला होता. बाबा हताशपणे विचारू लागले, पण हे सगळं सुरू कसं झालं असेल? निलेश डोळ्यावरचा चष्मा काढत म्हणाला. बाबा, रोहितची डायरी वाचली आणि बरंच काही समजलं. रोहितनं एका मुलीवर जीवापाड प्रेम केलं, पण ती सहज याच्या भावना तोडवून निघून गेली. लहानपणापासून कधीच प्रेम न मिळालेल्या त्याच्या जीवाला ज्या यातना झाल्या असतील त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या प्रेमातही तो अतृप्तच राहिला. तो संपलाच होता. जेव्हा तुम्ही सुरुवातीला त्याला माझ्याकडे आणलं तेव्हा तो पहिल्या स्टेजमध्ये होता. कल्पनेत त्यानं आपल्याला हवी ती माणसं तयार करायला सुरुवात केली होती. म्हणून मी त्याला शहरातील दगदगीपासून काही दिवस दूर एका शांत खेडेगावात ठेवायचा सल्ला दिला. माझी नर्स राधिका राधा मावशी बनून त्याच्या देखभालीसाठी आणि नजर ठेवण्यासाठी सोबत पाठवली. पण तुमच्या नोकरानं, धोंडीबानं या सगळ्यांची वाट लावली. म्हणजे? आईनं भोव्या आकसून विचारलं. तसे बाबा म्हणाले, कुठल्याही दुर्गम खेड्यात किंवा कोकणातील एखाद्या गावामध्ये नाना प्रकारच्या भूतांच्या घटना, कथा ऐकायला मिळतात. कुठे वेशीवरचं भूत, पिंपळाखालचं भूत, कुठे विहिरीतली हडळ, तर कुठे पडक्या वाड्यातील पिशाच्च. आता जिथे रोहित राहत होता त्या गावातही अशीच एक कथा धोंडीबा स्वतः लहान असल्यापासून ऐकत होता. म्हणजे त्याची आजी मानसी नावाच्या या मुलीसोबत घडलेली घटना भीती दाखवण्यासाठी लहान मुलांना ऐकवायची
आणि संध्याकाळी बाहेर जाण्यापासून रोखायची. त्या भीतीनं मुलंही सूर्यास्तानंतर बाहेर जाण्याचं टाळायची. आता तीच मुलं मोठी झाली आणि आपल्या मुलांना तीच गोष्ट सांगून घाबरवू लागली. आणि हे सगळं मला याच धोंडीबानं सांगितलं. बाबांचं बोलणं ऐकून निलेश म्हणाला, अगदी बरोबर. त्या गावातील एक दंतकथा नकळत रोहितला सांगितली आणि त्या दंतकथेतील मुलगी मानसी रोहितला आपलीशी वाटू लागली. रोहितनं आपल्या कल्पनेत तिला आकार दिला, रंगरूप दिलं. धोंडीबाची गोष्ट तो प्रत्यक्षात जगू लागला. निलेशने केलेला उलगडा ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी सुन्नपणे निलेशला विचारलं, पण तुला मानसीबद्दल कसं कळलं? मला त्यांनी भेटायला बोलावलं होतं, मानसीवर उपचार करण्यासाठी. त्यावेळी मला समजलं की त्यानं मानसीला आपल्या कल्पनेत तयार केलं होतं. एका मुलीला आपल्या कल्पनेत तयार करून तो तिच्यावर प्रेम करतोय, अगदी जीवापाड. काल त्याची अवस्था अधिकच खराब झाल्याचं राधिकानं फोनवर सांगितलं. मी दुसऱ्या शहरात होतो, त्यामुळे दुसरे डॉक्टर अरेंज केले. आमचे डॉक्टर देसाई कार घेऊन गावी त्याला पाहायला गेले, पण त्याची अवस्था पाहून नाईलाजाने त्याला शॉक ट्रीटमेंट दिली गेली. पण त्याला वाटलं की अंधारात कोणी पिशाच्च त्याला जखडून ठेवतंय, त्याच्या मस्तकात प्रहार करतंय, असं समजून तो बेशुद्ध झाला. शुद्धीवर आला तसा गावच्या जंगलात सैरावैरा पळत सुटला. आमचे 2 कर्मचारीही त्याच्या पाठोपाठ गेले, पण जोर जबरदस्ती काही न करता त्याला जे करायचं होतं ते करून फक्त त्याचा पाठलाग करायचा अशा सूचना दिल्या गेल्या. कारण तेव्हा तो हिंसक ठरू शकला असता. पण जंगलातून परतला आणि डॉक्टरांची गाडी घेऊन पळाला. येताना त्याचा अपघात झाला, पण त्याच्यानुसार तो पळाला नव्हता, तर आपल्या कल्पनेतील बायकोला एका वेताळाच्या तावडीतून सोडवण्यासाठी घेऊन जात होता. निलेशचं बोलणं ऐकून आईंना हुंदकाच आला. आपले दोन्ही हात जोडून त्या म्हणाल्या, निलेश, काही करून माझ्या मुलाला यातून बाहेर काढ रे, खूप उपकार होतील तुझे. आई, काळजी करू नका, मी सगळा प्लॅन केलाय. तोच राधिका केबिनचा दरवाजा उघडून आत येत म्हणाली, सर, तिला ICU मध्ये हलवलीये. गुड. बाबा, कल्पनेत त्यानं प्रेम केलं, तिच्यासोबत शरीर सुख घेतलं आणि लग्नही केलं. आता शुद्धीवर येताच तो जेव्हा मानसीबद्दल विचारेल तेव्हा आई तुम्ही रडायला सुरुवात करा. तुमची सून म्हणजे रोहितची मानसी काल अपघातात गेली आहे असं भासवावं लागेल. तेव्हा मी आणि बाबा आत येऊन त्याला मानसी अपघातात संपली असं सांगेन. त्याच्यानुसार अपघातात मानसीही जखमी झाली होती. त्याला धक्का बसेल, पण इतका नाही. सुरुवातीला त्याचा विश्वास नाही बसणार. तो मानसीचं प्रेत पाहायचा हट्ट करेल. तेव्हा राधिका, तू त्याला सकाळी ICU मध्ये शिफ्ट केलेली त्या मुलीची डेड बॉडी दाखवायची, म्हणजे त्याच्या कल्पनेतील मानसी कल्पनेतच राहील. त्याला पुन्हा आपल्या जगात आणायचं असेल तर ही रिस्क घ्यावी लागेल. पण काही बरं वाईट झालं तर? आई काळजीनं विचारू लागल्या. तसं किंचित हसून निलेश म्हणाला, धक्का बसायलाच हवा, कारण धक्का बसला तरच तो यातून बाहेर पडेल. त्याचं बोलणं संपतं न संपतं तोच दुसरी नर्स दरवाजा उघडत म्हणाली, सर, रोहित शुद्धीवर येतोय. तसा निलेश जागेवरून उठत बाजूला उभ्या राधिकाला म्हणाला, चला राधा मावशी, आता फायनल ऑपरेशन करूया. सर, ऍक्टिंग कशी वाटली? चालतच तिने विचारलं. तू काम नीट केलंस, पण साहेबांच्या नोकरानं धोंडीबानं सगळ्याची वाट लावली गावाकडच्या अशा गोष्टी सांगून. चौघेही चालत रोहितच्या रूमजवळ आले. रोहित शुद्धीवर आलेला. आई दरवाजा उघडून आत गेल्या आणि बेड शेजारी बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवतच रडू लागल्या. आई, किती दिवसांनी तुला पाहिलं. कशी आहेस ग? तुझ्या हातची पोळी भाजी खाऊन खूप दिवस झाले. त्याच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द ऐकून आईंना अश्रू अनावर झाले. दोन्ही हातांनी त्याचा चेहरा धरत भरल्या डोळ्यांनी पाहत म्हणाल्या, आणले ना बाळा, थांब आणते. डब्यातून आणलेली पोळी भाजी ताटात घेत आई आपल्या हातांनी त्याला भरवू लागलेल्या. 2 घास खाऊन रोहित म्हणाला, आई, थोडं पाणी पण घे. तितक्यात बाबा आणि निलेश शांतपणे दरवाजा उघडून आत आले.
कसं वाटतंय? ठीक आहेस ना? निलेश विचारू लागला. हो, बरं वाटतंय आता. निलेश, तुझा वेड्यांचा दवाखाना कसा सुरू आहे? आणि बाबा, मी आता ऑफिस जॉईन करतोय तुमचं. आई रोहितला पोळीचे छोटे घास करून भरवत होती. रोहितला पाहून निलेशच काय, पण सगळेच थक्क होते. त्यानं एकदाही मानसीबद्दल विचारलं नव्हतं. आपला मुलगा ठीक झाला हे पाहून बाबांना अश्रू अनावर झाले. आईंच्याही डोळ्यातील आनंदाश्रू थांबत नव्हते. निलेशने सुटकेचा निश्वास टाकला आणि नर्स राधिका देखील समाधानाने ती डेड बॉडी नातेवाईकांच्या हवाली करायला निघाली. बराच वेळ रोहित सोबत गप्पा मारून बाबा निलेशला भेटायला केबिनमध्ये आले. निलेश, खरंच तुझे खूप उपकार झाले रे. बाबांनी निलेश समोर आपले दोन्ही हात जोडले. बाबा, मी काही केलं नाही हो. कदाचित कालच्या त्या अपघातात त्याच्या डोक्याला मार बसला, त्यातच तो यातून बाहेर पडला. इकडे रोहित आईसोबत बोलत एक एक घास खात होता. तोच आईच्या मोबाईलची रिंग वाजली. हॅलो. हो, आता बरं आहे माझं बाळ. बोलताना त्यांना हुंदका फुटला. तशा आई मोबाईलवर बोलत आयसीयू रूममधून बाहेर आल्या. रोहितची तब्येत विचारायला शेजारच्या काकू त्यांच्या मुलांचे फोन सकाळपासून सुरू होते. केबिनचा दरवाजा बंद झाला. तसं आपल्या डाव्या बाजूला बेडकडे पाहत रोहित किंचित हसून म्हणाला, काळजी नको करूस. आपल्या लग्नाबद्दल मी आईबाबांशी लवकरच बोलतो. आता तुला माझ्यापासून कोणीच वेगळं करू शकत नाही, अगदी मृत्यूही नाही. आय लव्ह यू मानसी.